नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करते। 7 ऑक्टोबर 2021 ही भारतासाठीची महत्त्वाची तारीख आहे। 20 वर्षापूर्वी म्हणजेच 7 ऑक्टोबर 2001 ला नरेंद्र मोदी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले। आज त्यांच्या सत्ताकाळाची 20 वर्ष पूर्ण झालीत। TV9 मराठी या 20 वर्षाच्या प्रवासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकणारी एक विशेष मालिका सादर करते आहे। पाहूया महारथी ऑफ मास्टर ऑफ डिप्लोमसी। भारत का चिरंतन विवेक समस्त विश्व को एक कुटुंब के रूप में देखता है। जागतिक व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं असलेलं हे स्थान वसुधैव कुटुंबकम हाच भारताचा विचार आहे। भारत का चिरंतन विवेक समस्त विश्व को एक कुटुंब के रूप में देखता है। भारत एक देश है जिसकी वेद काल से परंपरा वसुधैव कुटुंबकम की रही है। वसुधैव कुटुंबकमचा विचार पुढे घेऊन भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनण्यात अग्रेसर आहे। प्रत्येक संकटात ज्यानं अख्ख्या जगाला दिशा दाखवली त्याच भारताच्या नेतृत्वाला आज संपूर्ण जग सलाम ठोकतंय। जगातल्या प्रत्येक देशापुढे आज एक ना अनेक प्रश्न उभे ठाकले। त्या देशांना भारत एक दिशादर्शक आहे। त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून जेव्हा मोदी हे बोलतात तेव्हा संपूर्ण जग विश्वास ठेवतं। When India grows, the world grows. When India reforms, the world transforms. गेल्या 7 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विश्वगुरू बनण्याचा भारताचा मार्ग कसा खुला झाला या प्रश्नाचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सिडनीतून देतात। ये देश फिर से उठ खड़ा होगा, ये देश ताकतवर बनेगा। हम सामर्थ्य के साथ मानव जाति की सेवा कर पाएंगे। जगत जननी का रूप देख रहा हूं। फिर एक बार मेरी भारत माता विश्व गुरु के स्थान पर विराजमान होगी। विश्वगुरू बनण्याचा संकल्प मजबूत इच्छाशक्तीच्या विजयाची कथा आहे। या विजय कथेचे अनेक अध्याय आणि अनेक पानं आहेत, ज्यात 15 ऑगस्ट 2021 ही तारीख आहे। 15 ऑगस्ट 2021 दुपारी 1:15 काबूल, अफगाणिस्तान। दुपारी 1:15 वाजता काबूलच्या प्रेसिडेन्शियल पॅलेसमध्ये तालिबान दाखल झालं। जागतिक नकाशावर बंदूक चालवणाऱ्या रानटी लोकांची सत्ता प्रस्थापित झाली। मात्र अफगाणमधल्या सत्ता बदलाची एक गंभीर बाजू होती। अफगाणमध्ये तालिबानची सत्ता येणं हे जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवर एक प्रकारचा आघात होता। जब ये काबुल पहुंचे तो इन्होंने पहला काम क्या किया, इन्होंने अनाउंसमेंट घोषणा कर दी कि इस्लामिक एमिरेट ऑफ अफगानिस्तान बना दिया, जो पिछली बार था। तालिबानच्या प्रश्नावर दिल्लीची सुद्धा काहीच प्रतिक्रिया नव्हती। अफगाण संकटाच्या सुरुवातीच्या काळात भारतानं माणुसकीची भूमिका घेतली। अफगाणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणलंच, तसंच भारतानं अमेरिकेच्या नागरिकांनाही मदत केली। Despite today's challenging security environment,
The partnership between the United States and India remains resilient and strong, and we will seek every opportunity to build upon this major partnership. सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले. मात्र 25 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्र महासभेत जी भूमिका मांडली ती अफगाण संकटावर संपूर्ण जगाला नवी दिशा होती. ये सुनिश्चित किया जाना बहुत जरूरी है कि अफगानिस्तान की धरती का इस्तेमाल आतंकवाद फैलाने और आतंकी हमलों के लिए न हो. अफगानिस्तान की जनता को, वहां की महिलाओं और बच्चों को, वहां की माइनॉरिटीज को मदद की जरूरत है. लोकशाही, दहशतवाद मुक्त आणि सर्वसमावेशक सरकार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या 3 मुत्सद्दी शब्दांचा उल्लेख करून तालिबानबाबत संपूर्ण जगाचं समाधान करण्याचा प्रयत्न केला. अफगाण संकटावरचं धुकं आता उठू लागलंय. मात्र कोरोना संकट कायम आहे. ना भारत कोरोना मुक्त आहे ना इतर देश. मात्र कोरोना विरुद्धचा भारताचा लढा हा जगासाठी एक उदाहरण आहे. कोरोना के संकट काल में हमने देखा कि बहुत सी चीजों के लिए हम कठिनाइयों में हैं. हमें दुनिया से लाना है, दुनिया दे नहीं पा रही थी. हमारे देश के नौजवानों ने, हमारे देश के उद्यमियों ने, हमारे देश के उद्योग जगत के लोगों ने बिड़ा उठा लिया. जिस देश में N95 नहीं बनता था बनने लगे, PPE नहीं बनता था बनने लग गए, वेंटिलेटर नहीं बनता था बनने लग गए. भारताची लोकसंख्या पाहता ना आरोग्य सुविधा होत्या, ना ऑक्सिजन, ना कुठली वॅक्सिन. 100 वर्षांनी आलेल्या या महासाथीनं देशभरात गंभीर रूप धारण केलं. मात्र भारत सरकारची हिम्मत, निर्धार आणि केंद्र सरकारच्या योग्य निर्णयांमुळे कोरोनाला रोखण्यात यश आलं. नए वेंटिलेटर्स की सुविधाएं, मेड इन इंडिया कोरोना वैक्सीन का तेजी से और बड़ी मात्रा में निर्माण, दुनिया का सबसे बड़ा और सबसे तेज टीकाकरण अभियान भारत ने जो कर दिखाया वो हमारी संकल्प शक्ति, संकट काळात माणुसकीची मदत. भारतानं 95 देशांना मेड इन इंडिया वॅक्सिन दिली. 29 मे 2021 पर्यंत 6,63,698 वॅक्सिनची संख्या. अफगाणिस्तान सोबत म्हणजे पुन्हा एकदा भारतानं जगाचं नेतृत्व केलं. एवढंच नाही, मेड इन इंडिया कोरोना वॅक्सिन पाहून जगाला भारताच्या सामर्थ्याची ओळख झाली. अफगाणिस्तान पासून कोरोनापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारतानं केवळ दिशा दाखवली नाही तर इतर देशांना मदतही केली. भारत का चिरंतन विवेक समस्त विश्व को एक कुटुंब के रूप में देखता है. भारत एक देश है जिसकी वेद काल से परंपरा वसुधैव कुटुंबकम की रही है. उपनिषदांमध्ये वसुधैव कुटुंबकमचा विचार मांडलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पुन्हा या वाक्याचा का उल्लेख करतात? नापाक देशांबाबत नरेंद्र मोदींची रणनीती स्पष्ट आहे. दहशतवादाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रणनीती नो टॉलरन्सचीच आहे. पाहूया राष्ट्ररक्षक रॉक सॉलिड इंटेन्शन्स. एक मार्च 2019 रात्री 9:25 अटारी बॉर्डर पंजाब.
भारतासह संपूर्ण जगाची नजर अटारी बॉर्डरवर होती. पंजाबमधलं अटारी बॉर्डर. रात्री 9:25 झाली होती. पाकिस्तानच्या कब्जानंतर भारतीय वायुदलाचा पायलट अभिनंदन वर्धमानच्या भारत वापसीची ही वेळ होती. अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यातनं भारतात परत आला. मात्र भारताच्या एका पायलटला पाकिस्तान सोडू कसं शकतं, यावर कुणाला विश्वास बसत नव्हता. खबरदार पाकिस्तान कि અમારા પાયલોટને જો એક ખરોચપણ આવી તો પછી દુનિયાને તમે કહેતા નહીં કે મોદી આ કર્યું. अभिनंदनचं मायदेशी परतणं हे काही चमत्कारापेक्षा कमी नाही. मात्र हा चमत्कार कसा झाला याला दोन पद्धतीनं समजून घेतलं पाहिजे. पहिला दहशतवाद आणि दुसरं मुस्लिम देशांसोबत मैत्रीचे संबंध. गेल्या 7 वर्षात या दोन्ही गोष्टी मजबूत झाल्यात. नरेंद्र मोदींचं दहशतवाद विरोधी धोरण 2 मुद्द्यांवर तयार झालंय. संपूर्ण जगाला पटवून देणं की दहशतवादाचा संपूर्ण जगाला धोका आहे. भारतात दहशत निर्माण करणाऱ्यांपासूनही जगाला धोका आहे. आंतरराष्ट्रीय स्तराच्या प्रत्येक व्यासपीठावर दहशतवादाच्या या मुद्द्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलाय. रिग्रेसिव थिंकिंग के साथ जो देश आतंकवाद का पॉलिटिकल टूल के रूप में इस्तेमाल कर रहे हैं, उन्हें ये समझना होगा कि आतंकवाद उनके लिए भी उतना ही बड़ा खतरा है. दहशतवादाबाबत मोदींनी उठवलेल्या या मुद्द्यांचा जगावर हळूहळू परिणाम होऊ लागलाय. दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचाही चेहरा उघडा पडत गेलाय. पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल आणि बालाकोट एअर स्ट्राईक त्याची उदाहरणं आहेत. या उदाहरणांनी हे दाखवून दिलं की नरेंद्र मोदींचा भारत आता दहशतवाद विरोधात नो टॉलरन्सच्या धोरणाचा वापर करणार आहे. सर्जिकल आणि एअर स्ट्राईक म्हणजे 2 वेळा पाकिस्तानमध्ये घुसून केलेला हल्ला. यावर संपूर्ण जग शांत राहिलं. कोणत्याही देशानं पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही. कोणत्याही मुस्लिम देशानं पाकिस्तानची साथ दिली नाही. हे कसं शक्य झालं? 29 ऑक्टोबर 2019 रियाद, सौदी अरेबिया. रियाद विमानतळावर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमान लँड झालं तेव्हा सौदी अरेबियाचे किंग स्वतः पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी पोहोचले होते. गार्ड ऑफ ऑनर देऊन पंतप्रधान मोदींचं स्वागत झालं. हे फक्त सौदी अरबमध्ये नाही, मिडल ईस्ट मधल्या UAE आणि बहरीनमध्येही मोदींचं असंच स्वागत झालं. 6 मुस्लिम देशांमधल्या सर्वोच्च पुरस्कारानं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान झालाय. मुस्लिम देशांमध्ये भारताच्या वाढत्या महत्वाचं हे उदाहरण आहे. बहरीनचा द किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेन्साव, UAEचा ऑर्डर ऑफ जायद, फिलिस्तानचा ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ फिलिस्तान, अफगाणिस्तानचा आमिर अमानुल्लाह खान पुरस्कार, सौदी अरेबियाचा किंग अब्दुल अजीज शाह पुरस्कार, मालदीवचा रूल ऑफ निशान इजुद्दीन. काश्मीरचा मुद्दा पाकिस्तानकडनं उठवला जातो. मात्र कोणताच मुस्लिम देश पाकिस्तानचं समर्थन करत नाही. ज्याचं कारण आहे मुस्लिम जगतामध्ये मोदींच्या राजकीय मुत्सद्दीपणात. आज अनेक देश काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे असं म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांचाच हा विजय आहे. जिनके सिंहनाद से सहमी, जिनके सिंहनाद से सहमी धरती रही अभी तक डोल. कलम आज उनकी जय बोल. भारत माता की जय. भारत माता की जय. लडाखच्या मातीतून पंतप्रधान मोदींची ही गर्जना. जून 2020च्या गलवान प्रकरणानंतरची ही गर्जना.
चीनच्या सीमेला लागूनच मोदी जेव्हा अशी गर्जना देतात तेव्हा साहजिकच जवानांचा उत्साह दुप्पट होतो. हम वो लोग हैं जो बांसुरी धारी कृष्ण की पूजा करते हैं, तो हम वही लोग हैं जो सुदर्शन चक्रधारी कृष्ण को भी आदर्श मान करके चलते. मे 2016च्या उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी लष्कराला ऍक्शन घेण्यासाठी अधिकार दिले. आप सभी चाहते थे कि भारत आतंकियों और उनके आकाओं को सजा दे. आपके इस चौकीदार ने आपकी आवाज, आपकी भावनाओं की कदर की और अपने वीर जवानों को सीमा पार करके आतंकियों को सजा देने की खुली छूट दे दी. जवानांसोबत दिवाळी सेलिब्रेशन करणं असो किंवा लष्करासाठी 1 रँक 1 पेन्शनचा प्रश्न असो, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लष्कराच्या सर्व प्रश्नांवर उत्तरं शोधली आहेत. गेल्या 7 वर्षात पंतप्रधान मोदींनी इतर देशांसोबत सैन्य करार केलेत. 2020 मधला भारताचा अमेरिकेसोबतचा संरक्षण करार $3.4 अब्ज होता. अमेरिकेसोबत भारत आणखी 6P-81 सबमरीन हंटिंग एअरक्राफ्टसाठी मेगा डील करणार आहे. भारत अमेरिकेकडून मिसाईल आणि टॉर्पिडोची खरेदी करणार आहे. वायुदलाची ताकद वाढवण्यासाठी भारत अमेरिकेमध्ये एअर डिफेन्स सिस्टीमवरही चर्चा सुरू आहे. ट्रम्प सरकारच्या काळात 71,000 कोटींच्या तोफांच्या कराराची मंजुरी मिळाली होती. 24 MH-60 रोमियो हेलिकॉप्टरसाठी भारत अमेरिकेमध्ये डील झाली आहे. भारतीय सैन्याच्या वाढत्या सामर्थ्याचा जगाला अनुभव येतोय. हे भारतीय सैन्याचं सामर्थ्य आहे ज्यानं चीन सारख्या विस्तारवादी देशाला गलवान खोऱ्यातून मागे वळायला भाग पाडला. महासत्ता बनण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनला भारत रोखू शकतो हे गलवान प्रकरणामुळे अख्ख्या जगाला दिसलं. भारत आणि जगाच्या दृष्टिकोनातून हे परिवर्तन अचानक झालेलं नाहीये. हे परिवर्तन भारताच्या शीर्ष नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयांमुळे झालंय. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदावर बिपिन रावत यांची नियुक्ती. देशभरात 6 थिएटर कमांड बनवण्याचा मोदी सरकारचा निर्णय. 13 इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप बनवण्यासाठी सरकारचे प्रयत्न. अशा बदलत्या भारताचं महत्त्व जगभरात वाढतंय. हिंद प्रशांतच्या सुरक्षेसाठी क्वाड असेल किंवा ब्रिक्स सारखं आंतरराष्ट्रीय व्यासपीठ, भारत आता कुणाच्याही पाठीमागे नाही. आजचा नवा भारत जगासोबत पाऊल टाकतोय. जगाला नवनेतृत्व देण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. डिसेंबर 2015 काबूल, अफगाणिस्तान. एक बुलंद इमारत बांधण्यात आली होती. इमारतीच्या भिंतीवर सुंदर नक्षीकाम, लखलखता प्रकाश आणि फव्वारे होते. भव्य प्रकाश होता. विशाल भवन भारताकडून अफगाणिस्तानला भेट देण्यात आलेला. अशा मैत्रीला जो 14 वर्षांपासून विनाश सहन करत होता, एका अंतहीन युद्धाचा त्रास झेलत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हीच भेट अफगाणिस्तानला द्यायला गेले होते. काबूलमध्ये नव्या संसद भवनाचं उद्घाटन केल्यानंतर मोदींना काही आठवलं. त्यांनी लगेच एक फोन केला. या फोन नंतर असं काही झालं ज्याची कल्पना कोणालाही नव्हती. काबूलहून 25 डिसेंबरला भारतात परतताना पंतप्रधानांनी त्यांचा कार्यक्रम अचानक बदलला. भारतीय वायुसेनेच्या विमानानं
थेट लाहोरच्या अल्लामा इक्बाल एअरपोर्टवर लँड केलं. पाकिस्तानचे वजीर आझम एअरपोर्टवर स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. लाहोर एअरपोर्टवरून मोदींना नवाज शरीफ यांच्यासोबत जट्टी अमरा येथे जायचं होतं. परंतु तिकडे जायला एक समस्या होती. कोणत्याही देशाचा प्रमुख दुसऱ्या देशाचं विमान वापरू शकत नव्हता आणि पाकिस्तान सारख्या देशाचा तर अजिबात नाही. एअरपोर्टवर नरेंद्र मोदींना जट्टी उमरा जाण्यासाठी नवाज शरीफ यांनी हेलिकॉप्टरची सोय केली. परंतु हे मोदींना ठरवायचं होतं की ते हेलिकॉप्टरचा वापर करणार आहेत की नाही. परंतु मोदींनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देत हेलिकॉप्टरनं जट्टीला जाण्यास मंजुरी दिली. जट्टी उमराच्या रावळपिंडी पॅलेसमध्ये नवाज शरीफ यांच्या नातीचा विवाह सोहळ्यात नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे होते. नरेंद्र मोदी नव्या मैत्रीसाठी इतका धोका पत्करत होते. नवाज शरीफ यांची आश्वासनं आणि हेतू तोपर्यंत मोदींच्या मनासारखी होती. मोदींच्या आमंत्रणानंतर नवाज शरीफ दिल्लीला आले होते. दिल्लीत नवाज शरीफ मैत्रीचा नजराणा पेश करत होते. We agreed that our meeting in New Delhi should be a historic opportunity for both our countries. I pointed out that we were at the beginning of our respective tenures with a clear mandate. This provides us the opportunity of meeting the hopes and aspirations of our people. नवाज शरीफ यांच्या काळात पाकिस्तानच्या सभ्यतेचा पडदा त्यांच्या आर्मीनं फाडला. भारताविरोधात दहशतवादाचा खुनी खेळ सुरू झाला. पठाणकोट बेसवर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्याला भारताच्या संयमानं उत्तर दिलं. पाकिस्तानच्या दहशतीला नरेंद्र मोदींनी आव्हान देण्याचं ठरवलं. दहशतवाद्यांच्या विरुद्ध एक विचार आकार घेऊ लागला. या हेतूमध्ये पाकिस्तानची यात्रा सर्वात मोठं शस्त्र बनली. जगानं पाहिलं की भारतानं मैत्री निभावली, तर त्या बदल्यात पाकिस्ताननं दहशतवाद्यांची परंपरा निभावली. नरेंद्र मोदींनी दहशतवादाला प्रत्युत्तर कूटनीतीनं दिलं. जगात मोदी दहशतवादाविरोधात विचार बनले. नरेंद्र मोदींनी इस्रायल, जापान, जर्मनी, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भारताचं दर्शन घडवलं. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्यासोबत मार्टिन ल्युथर किंग यांच्या स्मारकावर गेले. श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत कॅनडी आणि जाफनाला गेले. सिंगापूर, मलेशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत भारतीय वस्त्यांमध्ये गेले. नरेंद्र मोदींनी ग्लोबल लीडर सोबत मैत्री करून भारताला मजबूती दिली. इस्रायलचे बेंझेमिन नेत्यानाहू या मैत्रीवर खुश होते. My friend Prime Minister Narendra Modi, welcome to Israel. आपका स्वागत है मेरे दोस्त.